अशी नाही बा, अशी ना सिम्बा गायच कसा फिरतो बघा नुसता. सिम्बा फिर. हा मग कसा फिरतो बघा गायच. फिर बोला काय लगेच फिरला. परी परी का ह्या फिश कसे आले बघ लगेच त्याला खायला. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललोय क्लासला. पण प्रश्न असा आहे की पाऊस भरलाय पूर्ण. सगळीकडे आधीच पडून मोकळा झालेला आहे पाऊस. आणि जरा थांबलाय आता, पण कमी नाही झाला, भरलेला आहे पूर्ण. आणि प्रश्न असा आहे की रेनकोट घेऊ की नको, प्रश्न पडलाय मला. तो बघा तिकडे बकऱ्याचं काहीतरी करतायत ते. बकऱ्याला घेऊन आलाय. अरे काय आलं त्याचं, काय आलं? शिंग गेलाय. कडक. हे तर चालले, आता मी पण जातो. रेनकोट ठेवून जातो, जाऊ दे काय होईल ते होईल. सिंबुकड्या काय रे, सिंबुकड्या नाही काय. रेनकोट घेऊनच जातो कारण सर्दी पण झाली मला ऑलरेडी आणि पाऊस पण भरलेला आहे पूर्ण. सिम्बा काय, मच्छीवाली आलेली आहे आणि टॉम्ब्या गेला तिकडे, लगेच त्याच्यावर भुकायला गेला. असा कुत्रा पाहिजे काहीच, कोण दिसला का लगेच भुकायला जातो. रेनकोट घेतलेला आहे, हा बघा हा पण आलेला आहे. सिम्बा गुड बॉय. गाईज, तुम्ही ह्या गोष्टीने एक अंदाजा लावू शकता की पाऊस किती पर्यंत भरलाय. हे बघा पाऊस किती भरलाय बघा तिकडे. पूर्ण डोंगराला कव्हर करून टाकलं धुकानी. एवढा पाऊस भरलाय. आणि तरी पण निघतो आता मी, कारण आपल्याला काही टेन्शन नाही. रेनकोट वगैरे घेतलेला आहे. लगेच जातो आता, कल्टी मारतो मी क्लासला. आधीच पोहोचलोय क्लासला. आणि हा बघा हनुमान मंदिर आहे इथे. तर जय हनुमान बोलून निघतो. सो काही डबा पण घेतलेला तेलाचा आपला जेमिनीचा डबा आहे, तो घ्यायचा तो घेतला. तो आता निघतो घरी. क्लास पण सुटलेला, जातो आता डबा पण घेऊन घरी डायरेक्ट. सो काही जेवण घेतो आता. जेवायला आहे चपाती आणि वाटाण्याची भाजी. तर आता पटकन जेवून घेतो कारण भूक लागली खूप आपल्याला. आता रिसॉर्टवर, कारण हे बघा आमच्याकडे 2 पाहुणे आलेत. इकडे आहेत. ए पाहुण्यानो, ए परी नाका 2 पाय. आणि हा बघा हा खिदलाला लागला इकडेच. एकटाच धावतो, काय करतो काय माहिती. काही फिश बघते. कुठे फिश, कुठे कुठे फिश. फटकवलीला फटकवली 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 हिला फटकवली 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 फटकवली. फटकव तुला, फटकव फटकव तुला. डिशम ए डिशम डिशम ए डिशम ए डिशम डिशम. फिश दाखव मला, फिश दाखव. काय रे बस कटाडे का बस. नानाची टांग. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. परी पादू मी. शी परी पादली कशी, परी पादली बघ कशी. परी पादली. परी परी पादलीच कशी सांग मला, पादलीच कशी दाखवत होता. अशी नाही बा, अशी ना. सिम्बा गायच कसा फिरतो बघा नुसता. सिम्बा फिर. हा मग कसा फिरतो बघा गायच. फिर बोला काय लगेच फिरला. सिम्बा फिर इकडे. सिम्बा फिर. ए परी तू पारलीस कशी. परी कशी. सो गाइस, मी आता आलेलो इथे पूल साफ करायला तर घेतो मी. पण आपलं एक इथलं ना वातावरण एकदम वेगळंच वाटते आज. एकदम छान वाटतंय. हे बघा फुल एकदम असे ढग वगैरे आलेत आणि ऊन वगैरे मस्त पडलं ह्याच्यावर झाडांवरती. आणि ढगांचा शेप आहे ना तो एकदम वेगळंच वाटतंय आज. इकडनं बघताना बघ कसं वाटतंय ते.
गाईज हे तर काय नाही, ह्याच्या आधी तर अजून मस्त वाटत होतं. हे बघा आता कसलं वाटतंय बघा, भारी एकदम. गाईज काय ढगाना शेप आहे, प्लस सनलाईट काय मस्त पडते ह्याच्यावरती. मला खूप आवडलं हे बघायला. एकदम क्लास, एकदम शांतता वाटते ह्याच्यामध्ये. आणि पक्ष्यांचा मध्ये जो किलबिलाट आवाज असतो तो ऐकायला तर एकदम मस्त वाटते गाईज. खूप मजा वाटते इथे. सगळीकडे झाडं घरं वगैरे आहेत, मस्त वाटते एकदम. आणि हे जे सनलाईटने जे काम केलं ना, खरंच एकदम 10 on 10 वाटते. एकदम एस्थेटिक वाटते, एस्थेटिक गाईज. खूप छान वाटते. हे बघा मध्येच बैलाचा आवाज पण आला इथे. मध्ये पक्ष्यांचा आवाज बोलला, बैलाने ऐकलं, मग त्यांनी पण आवाज दिला. म्हटलं मी पण आहे इथे. सो गाईज आमचा पूल साफ झालेला आहे मस्तपैकी. आणि हा बघा हा आलेला इथे सौम्य आमचा. गुड बॉय, गुड बॉय. बिचारा एकदम शांत डॉगी आमचा, शांत. त्याला किती मारा किती झोडा काही बिचारा बोलत नाही. एवढा आळशी आहे ना की तो कोणावर भुकत पण नाही. हे नको, आम्हाला भुकला पाहिजे. पण आता काय, आता ह्याचा रिचार्ज केलेला आहे आपला जिओ हॉटस्टारचा. आणि प्रो कबड्डी चालू केले. आता थोडा वेळ बघू आता कसं काय काय चालू आहे टीमचं आपल्या. काय वाटतं नेक्स्ट रेड काय होईल आता? चांगलीच पकड झाली बघा. काही बाबा बोलले मॅच टफ होणार आहे. ह्याच्यामध्ये टफच होईल, कारण बाबांचं बोलणं कधीच हे होत नाही. नेहमी IPL ची मॅच असताना पण हेच करतात. माझी टीम असताना बोलत हारतात आणि नेहमी माझी टीम हारते. तर आता बघूया काय होते या मॅचचा हाल. UP अद्दा पण जास्त पॉईंट आहे, त्याच्या आरामात जिंकेल UP अद्दा. तर तुम्हाला काय वाटते कोण जिंकेल? नाही UP तर जिंकेलच, टायमिंग थोडंच आहे. पण त्याने डिफेन्स वगैरे याने पॉईंट काढले. आता ह्यानी लिडरनी वगैरे बोनस वगैरे आहे ना चान्स. बोनस घेतला, त्याला बोनसचा पॉईंट पाहिजे ना. घेतला पॉईंट. गाईज मॅच टफच चालली आहे बघा. 31-32 आणि टाइम आहे ठीकठाक. बाबा बोलले ते खरंच आहे गाईज. कसं काय समजलं काय माहिती. जादूगर आहे का बाबा? जादूगर. तू पण कबड्डीचा प्लेअर आहे ना. मी गाईज पहिले खूप कबड्डी खेळायचे बाबा आमचे. खूप सारे सर्टिफिकेट पण आहेत, पण ते आता काय आतमध्ये आहेत म्हणून दाखवू शकत नाही. गाईज मॅच टफ झाली खूप, पण बघू शकता बेंगॉल वॉरियर्स तिथेच ना जिंकणार आहे बाबा. बेंगॉल वॉरियर्स जिंकणार आहे ना आता. बेंगॉल वॉरियर्स जिंकणार आहे. तुम्ही काय बोललेलात? UP जिंकणार आहे ना. तो बोललो मी बोललेले. टफच झाली मॅच. मॅच टफच झाली आणि शेवटी जिंकली बेंगॉल वॉरियर्सच. ते बघा तर मॅच जिंकली ती. आणि आता आम्ही जेवण घेतो, सगळं जेवण घेऊन आणतो इथेच. आणि इथेच घेतो जेवायला. आता हर्ष पण आलेला आंघोळ करून. सो काय जेवण घेतो आता. आणि जेवायला आहे आपली ते आज मस्त थोडं स्पेशल आहे. बोंबील फ्राय आहे, चपाती आणि मांदेल्यांचा रस्सा आहे. तर मस्त जेवतो आता आणि आपली मॅच बघतो प्रो कबड्डीची. सो काय आता मस्त जेवलेलं आहे आणि आता जातो झोपायला मी. आणि हा ब्लॉग पण इथेच संपवतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. नानाची टांग, नानाची टांग तुझ्या, नानाची टांग तुझ्या, नानाची टांग. तू बोल नानाची टांग, नानाची टांग तुझ्या.